प्रश्न क्रमांक 117. CBSE बोर्डाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे राहुल सिंग. प्रश्न क्रमांक 118. रणजी ट्रॉफी 2024चे विजेतेपद डॅश डॅश या संघाने पटकावले आहे. उत्तर आहे मुंबई. मुंबई या संघानं रणजी ट्रॉफी 2024चं विजेतेपद विदर्भ संघाचा पराभव करून पटकावलेलं आहे. आणि हे जे विजेतेपद आहे मुंबई संघाचं तर 42वे विजेतेपद आहे बघा रणजी ट्रॉफीचं. प्रश्न क्रमांक 119. महाराष्ट्र राज्यात 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राला डॅश डॅश यांचं नाव देण्यात आले आहे. उत्तर आहे आचार्य चाणक्य. प्रश्न क्रमांक 120. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश येथे फणस संशोधन केंद्र स्थापन केलं जाणार आहे. उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका. प्रश्न क्रमांक 121. जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश डॅश डॅश हा बनला आहे. उत्तर आहे भारत. जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार म्हणजे शस्त्र खरेदी करणारा देश कोणता बनलेला आहे तर आपला भारत देश बनलेला आहे. आणि जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 122. देशातील सर्वात उंच हवामान टावर डॅश डॅशमध्ये बनवण्यात आले आहे. याचं उत्तर आहे भोपाळ. प्रश्न क्रमांक 123. प्रॉमिसिंग इन्व्हेस्टर ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे सचिन साळुंखे यांना. प्रश्न क्रमांक 124. मध उत्पादन करणारे मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून डॅश डॅश या गावाची घोषणा करण्यात आली. उत्तर आहे भंडारवाडी. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामधील भंडारवाडी हे जे गाव आहे तर हे आपल्या मराठवाड्यातील पहिलं मधाचं गाव ठरलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील चौथं मधाचं गाव ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 125. प्रतिष्ठित PV नरसिंहराव स्मृती पुरस्काराने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर आहे रतन टाटा. प्रश्न क्रमांक 126. महिला प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत ऑरेंज कॅपचा पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला. उत्तर आहे एलिसा पेरी. RCBच्या खेळाडू जे आहेत एलिसा पेरी तर यांना 2024च्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा पुरस्कार मिळालेला आहे. ऑरेंज कॅपचा पुरस्कार जो आहे तर तो स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिला जातो आणि स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅपचा पुरस्कार दिला जातो बघा. मग या 2024च्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पर्पल कॅपचा पुरस्कार श्रेयंका पाटील यांना मिळालेला आहे. RCBचे जे आहेत ते आपण हे 2024ची महिला प्रीमियर लीग स्पर्धा कोण जिंकलेली आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनी आणि यामध्ये उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. प्रश्न क्रमांक 127. पॅलेस्टाईन देशाचे नवे पंतप्रधान डॅश डॅश हे बनले आहेत. कोण? मोहम्मद मुस्तफा. प्रश्न क्रमांक 128. काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे डॅश डॅश हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 129. लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रुपये डॅश डॅश इतकी ठेवण्यात आली आहे. किती? 95 लाख रुपये. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा निवडणूक होणार आहे तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे 40 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 130. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे डॅश डॅश येथे सुरू झाला आहे. उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 131. भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर शीतल देवी यांची. प्रश्न क्रमांक 132. 2025मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन डॅश डॅश या देशात करण्यात येणार आहे. कोणत्या देशामध्ये? पाकिस्तान या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 133. जगातील पहिली 3D प्रिंटेड मस्जिद डॅश डॅश या देशात बांधण्यात आली आहे. कोणत्या देशामध्ये? सौदी अरेबिया या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 134. प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. नवनीत कुमार यांची. प्रश्न क्रमांक 135. सौदी अरब ग्रँड प्रिक्स 2024चं विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे. कोण? नेदरलँडच्या मॅक्स वर्स्टापेन यांनी. प्रश्न क्रमांक 136. गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी डॅश डॅश हे ॲप विक्रम साराभाई स्पेस सेंटरने विकसित केले आहे. कोणतं ॲप आहे तर सखी ॲप आहे. प्रश्न क्रमांक 137. लिमितीय 2024 हा संयुक्त द्विवार्षिक युद्ध सराव डॅश डॅश या देशात आयोजित केला जात आहे. उत्तर आहे सेसेल्स. लिमितीय 2024 हा जो संयुक्त द्विवार्षिक युद्ध सराव आहे तर तो भारत आणि सेसेल्स या देशामध्ये आयोजित केला जातो बघा. यावर्षी हा युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित केला जात आहे आता तर सेसेल्स या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 138. टायगर ट्रम्प 2024 हा युद्धाभ्यास भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान आयोजित केला जात आहे. याचं उत्तर आहे अमेरिका. आणि हा युद्ध सराव आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 139. IPL 2024मध्ये DRS ऐवजी डॅश डॅश या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उत्तर आहे SRS. SRS म्हणजे स्मार्ट रिप्ले सिस्टम.
प्रश्न क्रमांक 140. 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. उत्तर आहे प्रभा वर्मा. केरळचे प्रसिद्ध साहित्यिक जे आहेत प्रभा वर्मा यांना त्यांच्या रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी 2023चा हा 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 141. जगभरात 2023 या वर्षात 134 देशात सर्वाधिक प्रदूषित हवा असलेल्या देशात भारताचा डॅश डॅशवा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक लागतो बघा. आणि यामध्ये सर्वाधिक प्रदूषित देशामध्ये पहिला क्रमांक लागतो बांगलादेशाचा, दुसरा क्रमांक लागतो पाकिस्तानचा आणि तिसरा क्रमांक लागतो आपल्या भारताचा. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये पहिला क्रमांक लागतो आपल्या भारतातील बिहार राज्यातील बेगुसराय या शहराचा. प्रश्न क्रमांक 142. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? कोणाची? सैफ अली सरण यांची. प्रश्न क्रमांक 143. डॅश डॅश या राज्याने कृषक उन्नत योजना लागू केली आहे. कोणत्या राज्याने? छत्तीसगड राज्याने. प्रश्न क्रमांक 144. 18व्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने डॅश डॅश हे ॲप विकसित केले आहे. कोणतं ॲप? CVGL ॲप. प्रश्न क्रमांक 145. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर आहे नितीन नारंग यांची. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना 1951 साली करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 146. निवडणूक आयोगाने डॅश डॅश राज्यामध्ये मिशन 414 मोहीम सुरू केली आहे. उत्तर आहे हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 147. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत डॅश डॅश व्यांदा विजयी झाले आहेत. कितव्यांदा? 5व्यांदा. प्रश्न क्रमांक 148. ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मौसमी चक्रवर्ती यांची. प्रश्न क्रमांक 149. नुकतंच महाराष्ट्र गौरव पुरस्काराने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोणाला? डॉक्टर उमा रेये यांना. प्रश्न क्रमांक 150. डायना मेमोरियल अवॉर्ड 2024 डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. उदय भाटे आणि मानसी गुप्ता यांना. प्रश्न क्रमांक 151. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर आहे भूषण गगराणी यांची. आणि याच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली डॉक्टर अमित सैनी यांची. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कैलास शिंदे यांची. तर ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली सौरभ राव यांची. प्रश्न क्रमांक 155. भारताच्या डॅश डॅश या खेळाडूचा समावेश चीनच्या जागतिक बिलियर्ड्स हॉल ऑफ फेममध्ये झाला आहे. उत्तर आहे पंकज अडवाणी. प्रश्न क्रमांक 156. दरवर्षी जागतिक चिमणी दिन डॅश डॅश रोजी साजरा करण्यात येतो. कधी? 20 मार्च रोजी. जागतिक चिमणी दिवस जो आहे तो दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि 20 मार्च रोजी जागतिक आनंदी दिवस देखील साजरा केला जातो बघा. भारताचा जागतिक आनंदी अहवाल 2024 मध्ये क्रमांक आहे 126वा. फिनलंड हा जो देश आहे तर हा सलग 7व्यांदा या जागतिक आनंदी अहवालामध्ये पहिल्या स्थानावरती राहिलेला आहे. आणि यामध्ये शेवटच्या स्थानावरती आहे अफगाणिस्तान या जागतिक आनंद अहवाल 2024 मध्ये. प्रश्न क्रमांक 158. प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये ज्येष्ठासाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे देशातील पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे. कोणतं राज्य ठरलेलं आहे? तर राजस्थान हे राज्य. आणि राजस्थान या राज्यामध्ये हे जे स्वतंत्र वॉर्ड बनवलेले आहेत ज्येष्ठासाठी त्या वॉर्डला नाव देण्यात आलेलं आहे रामाश्रय. प्रश्न क्रमांक 159. तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार डॅश डॅश यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कोणाकडे? CP राधाकृष्णन यांच्याकडे. CP राधाकृष्णन जे आहेत रे झारखंड राज्याचे सध्या राज्यपाल आहेत आणि यांच्याकडेच तेलंगणा राज्याचा राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 160. रशियामधील भारताने पुढील राजदूत म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. याचं उत्तर आहे विनय कुमार. प्रश्न क्रमांक 161. नेपाळ सरकारने नुकतंच डॅश डॅश ही नेपाळ देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली आहे. कोणती? पोखरा. प्रश्न क्रमांक 162. भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार डॅश डॅश या देशाने केला आहे. कोणत्या देशाने? गयाना या देशाने. प्रश्न क्रमांक 163. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचे ध्वजवाहक म्हणून डॅश डॅश यांची निवड केली आहे. कोणाची? शरद कमल यांची. आणि याच 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपल्या भारताचे मशाल वाहक असणार आहेत अभिनव बिंद्रा. प्रश्न क्रमांक 164. अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक लॉरेट्स पुरस्कार डॅश डॅशला मिळाला आहे.
आपल्या इस्रोला मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 165. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. कोणाला? विभावरी आपटे यांना. प्रश्न क्रमांक 166. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नवीन कर्णधारपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर आहे ऋतुराज गायकवाड यांची. प्रश्न क्रमांक 167. IQVIA संस्थेच्या जागतिक अहवालानुसार 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर डॅश डॅश हे आहे. कोणतं आहे? तर भिवंडी. प्रश्न क्रमांक 168. या दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्राझील देशातील डॅश डॅश येथे झाली आहे. कोणत्या ठिकाणी? तर रिओ डी जेनेरो या शहरामध्ये झालेली आहे बघा. सर्वाधिक तापमानाची नोंद जी झालेली आहे या दशकातील तर ती झालेली आहे 62.3 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 169. मानव तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने भारतीय रेल्वेसोबत करार केलेला आहे. सध्या आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रेखा शर्मा आणि आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर. प्रश्न क्रमांक 170. मेगन हे चक्रीवादळ डॅश डॅश या देशात आले आहे. कोणत्या देशामध्ये आलेलं होतं हे? तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये. प्रश्न क्रमांक 171. तिसऱ्या लोकशाही परिषदेचे आयोजन डॅश डॅश या देशात करण्यात आले आहे. कोणत्या देशामध्ये? दक्षिण कोरिया या देशामध्ये. आणि 2024 ही जी तिसरी लोकशाही परिषद आहे तर या परिषदेची थीम होती भविष्यातील पिढ्यांसाठी लोकशाही. प्रश्न क्रमांक 172. स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारावर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर आपल्या MPSCचे माजी अध्यक्ष जे होते किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने. प्रश्न क्रमांक 173. जागतिक वन दिवस दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 21 मार्च. 21 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो. आणि 2024ला जो आपण जागतिक वन दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम होती फॉरेस्ट अँड इनोव्हेशन. प्रश्न क्रमांक 174. दरवर्षी 22 मार्च रोजी डॅश डॅश दिन साजरा केला जातो. कोणता दिन? जागतिक जल दिन. 22 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण जागतिक जल दिन म्हणून साजरा करतो. आणि 2024च्या जागतिक जल दिनाची थीम होती शांततेसाठी पाणी वापरणे. प्रश्न क्रमांक 175. भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पोने डॅश डॅश यांना सन्मानित केले आहे. उत्तर आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आत्तापर्यंत केवळ 4 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. आणि त्यामध्ये आपले पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी तर हा पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी नेते म्हणजे पहिले विदेशी व्यक्ती ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 176. 36वा पुण्यभूषण पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना जाहीर करण्यात आला आहे. उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. प्रश्न क्रमांक 177. 29वा डॉक्टर देवीशंकर अवस्थी पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला आहे. याचं उत्तर आहे निशांत. निशांत यांचा कविता संग्रह जो आहे कविता पाठ आलोचना यासाठी त्यांना हा 29वा डॉक्टर देवीशंकर अवस्थी पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 178. भारतीय सेनेने आपले पहिले अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन डॅश डॅश येथे बनवले आहे. कोणत्या ठिकाणी बनवले? राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 179. स्टार्टअप महाकुंभ 2024चे आयोजन डॅश डॅश येथे झाले आहे. कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली या ठिकाणी. आणि या 2024च्या स्टार्टअप महाकुंभची थीम होती भारत इनोव्हेट्स. प्रश्न क्रमांक 180. 2024चा ग्लोबल इनक्वालिटी अवॉर्ड डॅश डॅश यांनी जिंकला आहे. कोण जिंकलेला आहे? बीना अग्रवाल आणि जेम्स के बॉयस यांनी बघा. 2024चा हा जो ग्लोबल इनइक्वालिटी अवॉर्ड आहे तर तो देण्यात आलेला आहे बीना अग्रवाल आणि जेम्स के बॉयस यांना. प्रश्न क्रमांक 181. जागतिक टेबल टेनिस फेडरचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय ठरलेला आहे जी सातियान बेरूत. प्रश्न क्रमांक 182. नुकतंच डुकराची किडनी जिवंत व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग डॅश डॅश या देशात करण्यात आला. कोणत्या देशामध्ये? अमेरिका या देशामध्ये. आणि जी डुकराची किडनी जिवंत व्यक्तीमध्ये प्रत्यारोपित करण्यात आलेली आहे तर त्या व्यक्तीचं नाव आहे रिक स्लेमन. प्रश्न क्रमांक 183. संगीता कलानिधी पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना प्रदान केला आहे. कोणाला? TM कृष्णा यांना. प्रश्न क्रमांक 184. आजी थेर उत्सव डॅश डॅश या राज्यात साजरा करण्यात आला. कोणत्या राज्यामध्ये? तामिळनाडू या राज्यामध्ये. आणि हा जो आजी थेर उत्सव आहे तो आशियातील सर्वात मोठा रथ उत्सव आहे बघा. प्रश्न क्रमांक 185.
इंडियन स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? नवीन जिंदाल यांची. प्रश्न क्रमांक 186. ईडीकडून अटक होणारे अरविंद केजरीवाल हे देशातील डॅश डॅशवे मुख्यमंत्री ठरले आहेत. कितवे? तर 5वे. ईडी म्हणजेच इन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा यालाच आपण मराठीमध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हणतो. ईडीची स्थापना 1 मे 1956 रोजी करण्यात आली होती आणि ईडीचे संचालक आहेत सध्या राहुल नवीन. प्रश्न क्रमांक 187. बिहार राज्यात सुपोला जिल्ह्यात डॅश डॅश नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे. कोणत्या नदीवरती? कोसी नदीवरती बघा. आणि हा जो सर्वात लांब पूल आहे तर त्याची लांबी आहे 10.2 किलोमीटर. कोसी नदीला बिहार राज्याचं दुःखाश्रम म्हणून ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 188. 1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सरकार डॅश डॅश रुपयांचे शुद्ध चांदीचं नाणं जारी करणार आहे. किती रुपयाचं? 90 रुपयाचं. रिझर्व्ह बँकची स्थापना जी आहे तर ती 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 189. जागतिक क्षयरोग दिवस दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. कधी? 24 मार्च रोजी. आणि 2024ला जो आपण जागतिक क्षयरोग दिन साजरा केलेला आहे तर या दिवसाची थीम होती यस वी कॅन एंड TB. प्रश्न क्रमांक 190. रशियाची राजधानी मॉस्को शहरात क्रोकस सिटी हॉलमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी डॅश डॅशने घेतली आहे. कोण घेतलेली आहे? ISISने किंवा याला आपण काय म्हणतो? ISIS. याचा फुल फॉर्म होतो इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. प्रश्न क्रमांक 191. हैती या देशामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने डॅश डॅश हे ऑपरेशन सुरू केले आहे. कोणतं ऑपरेशन? ऑपरेशन इंद्रावती सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 192. भारतातील पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट डॅश डॅश या राज्यात सुरू करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 193. दरवर्षी डॅश डॅश रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 23 मार्च. 23 मार्च हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करतो. आणि 2024ला जो आपण जागतिक हवामान दिन साजरा केला आहे तर त्या दिवसाची थीम होती हवामान कृतीच्या अग्रभागी. प्रश्न क्रमांक 194. भारतात नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक डॅश डॅश या शहरात आहे. कोणत्या शहरामध्ये आहे? हैदराबाद या शहरामध्ये. ते प्रमाण म्हणजे आहे 34%. किती टक्के आहे? 34%. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे पुणे शहरामध्ये बघा. ते म्हणजे आहे 33%. प्रश्न क्रमांक 195. मायक्रोसॉफ्टचे नवे AI प्रमुख म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे मुस्तफा सुलेमान. प्रश्न क्रमांक 196. इराण या देशात भारताचे राजदूत म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? सौमेंदू बागची यांची. प्रश्न क्रमांक 197. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. कोणाची? अश्वनी कुमार यांची. प्रश्न क्रमांक 198. नुकतंच डॅश डॅश देशाने डिस्पोजेबल ई सिगरेटवर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे. कोणत्या देशाने? न्यूझीलंड या देशाने. प्रश्न क्रमांक 199. भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंगचे उद्घाटन डॅश डॅश यांनी केले आहे. कोण केलेलं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि कोठे केलेलं आहे? तर गुजरात राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 200. ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर डॅश डॅश क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावरती आहे? तर 3ऱ्या क्रमांकावरती. प्रथम क्रमांकावरती शहर आहे मनिला. फिलिपाईन्स देशाची राजधानी जी आहे मनिला तर ते पहिल्या क्रमांकावरती आहे ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 मध्ये. 2ऱ्या क्रमांकावरती आहे दुबई आणि 3ऱ्या क्रमांकावरती आहे आपलं मुंबई. प्रश्न क्रमांक 201. भारत, मोझांबिक आणि टांझानिया या देशात डॅश डॅश हा संयुक्त सराव होत आहे. कोणता? IMT ट्रॉयलेट 2024. प्रश्न क्रमांक 202. त्रिनेत्र 2.0 हे ॲप डॅश डॅश राज्याच्या पोलीस दलाने लॉन्च केले आहे. उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 203. भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्राची निर्मिती डॅश डॅश येथे केली आहे. कोणत्या ठिकाणी? ओडिसा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 204. T20मध्ये 12,000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज डॅश डॅश हा बनला आहे. कोण बनलेला आहे? तर विराट कोहली. आणि T20मध्ये 12,000 धावा करणारा विराट कोहली हा जगातील 6वा फलंदाज बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 205. आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. कोणाची? सायमन हॅरिस यांची. आणि सायमन हॅरिस जे आहे ते आयर्लंडच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत बघा. हे वयाच्या 37व्या वर्षी आयर्लंड या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 206.
जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिनचा सांगाडा डॅश डॅश या देशात सापडला आहे. कोणत्या देशामध्ये सापडलेला आहे? तर पेरू या देशामध्ये. पेरू या देशाची राजधानी आहे लिमा आणि पेरू या देशाचे राष्ट्रीय चलन आहे न्यूए सोल. प्रश्न क्रमांक 207. 14व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेतेपद डॅश डॅश संघाने पटकावले आहे. कोणत्या संघाने? हरियाणा संघाने. या स्पर्धा ज्या आहेत तर त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे हरियाणाच्या संघाने आणि उपविजेतेपद पटकावलेलं आपल्या महाराष्ट्राच्या संघाने. प्रश्न क्रमांक 208. अब्जाधीशांच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर डॅश डॅश हे शहर आले आहे. कोणतं आलेलं आहे? तर आपलं मुंबई. प्रश्न क्रमांक 209. उत्तर प्रदेशातील डॅश डॅश या शहरात नुकताच पहिला ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उघडण्यात आला आहे. कोणत्या शहरामध्ये? अयोध्या या शहरामध्ये. अयोध्या या शहराचं जुनं नाव होतं फैजाबाद. प्रश्न क्रमांक 210. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा पहिला भारतीय खेळाडू डॅश डॅश हा बनला आहे. कोण बनलेला आहे? तर विराट कोहली. प्रश्न क्रमांक 211. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. कधी? 27 मार्च रोजी. प्रश्न क्रमांक 212. 2024चा एबेल पुरस्कार डॅश डॅश यांना देण्यात आला आहे. कोणाला? फ्रान्सचे गणिततज्ञ मिशेल पेरे-टालाग्रांड यांना. प्रश्न क्रमांक 213. इंडियन बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. M.V. राव यांची. प्रश्न क्रमांक 214. सिग महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? कोणत्या राज्यामध्ये? गोवा राज्यामध्ये. आणि हा जो सिग महोत्सव आहे तर तो मार्च महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 215. सुरत डायमंड बोर्सच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? गोविंद ढोलकिया यांची. प्रश्न क्रमांक 216. डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे. मेरियन मॅमन मॅथ्यू यांची. प्रश्न क्रमांक 217. पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट नेमोवर पोहोचणारा पहिला व्यक्ती डॅश डॅश हा ठरला आहे. कोण ठरलेला आहे? ब्रिटनचा ख्रिस ब्राऊन. प्रश्न क्रमांक 218. प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवामध्ये फ्युचर कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय डॅश डॅश हे ठरले आहेत. अंश नेरुळकर. 11 वर्षीय अंश नेरुळकर जे आहेत रे प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवामध्ये फ्युचर कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 219. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? सदानंद दाते यांची. सध्या आपल्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी दलाचे प्रमुख जे होते सदानंद दाते तर यांची NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची आता महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 220. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. कोणाची? राजीव कुमार शर्मा यांची. राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत राजीव कुमार शर्मा. प्रश्न क्रमांक 221. NDRFच्या प्रमुखपदी डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. कोणाची? पियुष आनंद यांची. NDRF म्हणजेच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स किंवा यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणतो. याच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पियुष आनंद यांची. प्रश्न क्रमांक 222. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPGच्या अतिरिक्त महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. S सुरेश यांची. प्रश्न क्रमांक 223. डॅश डॅश हा देश इतिहासात पहिल्यांदाच मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. कोणता देश? सौदी अरब हा देश बघा. आणि यामध्ये सौदी अरब या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत अलका हतानी. प्रश्न क्रमांक 224. भारतीय निवडणूक आयोगाने दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींसाठी डॅश डॅश हे ॲप विकसित केले आहे. कोणतं ॲप? सक्षम ॲप. हे जे ॲप आहे तर आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने 40%हून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीसाठी आणि 85 वर्ष पूर्ण केलेल्या वयोवृद्ध व्यक्तीसाठी विकसित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 225. कोणत्या उच्च न्यायालयाने नुकताच मदरसा शिक्षण कायदा रद्द केला आहे? अलाहाबाद उच्च न्यायालयाने. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्या न्यायमूर्ती अरुण भन्साळी. आपल्या देशामध्ये सध्या 25 उच्च न्यायालय आहेत बघा. त्यापैकी सर्वात मोठं उच्च न्यायालय आहे अलाहाबाद उच्च न्यायालय. सध्या आपल्या देशाचे केंद्रीय विधिमंत्री आहेत अर्जुन राम मेघवाल आणि आपल्या भारताचे 50व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड. प्रश्न क्रमांक 226. ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2024 फॉर्म्युला 1 रेस कोणी जिंकली? कोण जिंकलेली आहे? कार्लोस सॅन्ज यांनी. प्रश्न क्रमांक 227. महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 डॅश डॅश या देशात खेळवल्या जाणार आहेत. कोणत्या देशामध्ये? श्रीलंका या देशामध्ये.
प्रश्न क्रमांक 228, स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. ते 2017 वर्षी रामकृष्ण मिशनचे डॅश डॅशवे अध्यक्ष झाले होते. कितवे अध्यक्ष झालेले होते? 16वे. आपण नुकतंच पाहिलेलं आहे स्वामी स्मरणानंद जे आहेत तर यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते रामकृष्ण मिशनचे 16व्या क्रमांकाचे अध्यक्ष झालेले 2017 साली. रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती बघा, 1 मे 1897 रोजी. प्रश्न क्रमांक 229, प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला आहे. कोणाला? विजय जैन यांना. प्रश्न क्रमांक 230, भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रपट डॅश डॅश हा ठरणार आहे. कोणता ठरणार आहे? तर इरा हा चित्रपट. प्रश्न क्रमांक 231, समलैंगिक विवाह विधेयक पारित करणारा थायलंड डॅश डॅश वा आशियाई देश बनला आहे. कितवा? तर 3रा. थायलंड या देशाने नुकतंच समलैंगिक विवाह विधेयक पारित केलेलं आहे आणि हे विधेयक पारित करणारा थायलंड आशिया खंडातील 3रा देश ठरलेला आहे. मात्र आग्नेय आशियातील जर म्हटलं तर हा थायलंड हा पहिलाच देश ठरलेला आहे हे विधेयक पारित करणारा. थायलंड या देशा अगोदर आशिया खंडामध्ये तैवान हा जो देश आहे तर या देशाने पहिल्यांदा हे समलैंगिक विवाह विधेयक पारित केलेलं होतं. त्यानंतर समलैंगिक विवाह विधेयक पारित करणारा आशिया खंडातील दुसरा देश ठरलेला होता नेपाळ आणि आता 3रा देश ठरलेला आहे थायलंड. प्रश्न क्रमांक 232, सिनेविश्चर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या पहिल्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन डॅश डॅश येथे केले आहे. कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर चंदीगड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 233, नुकतेच फुलबहादूर या मग ही कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले? कोणी केलेलं आहे? अभय के यांनी केलेलं आहे बघा. हा प्रश्न महत्त्वाचा IMP का असणार आहे? कारण फुलबहादूर हे अभय के यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेली म्हणजे भाषांतरित केलेली पहिलीच मगही कादंबरी आहे. कितवी आहे ही? पहिलीच मगही कादंबरी आहे इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली. मगही म्हणजे मगधी भाषेचा अपभ्रंश होऊन मगही भाषा निर्माण झालेली आहे. ही भाषा प्रामुख्याने पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्यामध्ये आहे बघा. प्रश्न क्रमांक 234, नुकताच मेदिना पोया उत्सव डॅश डॅश देशात साजरा करण्यात आला आहे. कोणत्या देशामध्ये? श्रीलंका या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 235, एअर ट्रान्सपोर्ट अवॉर्ड 2024 एअरलाईन ऑफ द इयर पुरस्कार डॅश डॅशला मिळाला आहे. कोणाला मिळालेला आहे? तर इंडिगो एअरलाइन्सला मिळालेला आहे बघा हा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 236, नाटोचा 32वा सदस्य देश डॅश डॅश हा बनणार आहे. कोणता देश बनलेला आहे? तर स्वीडन. नाटोचा 32वा सदस्य देश बनलेला आहे स्वीडन. या नाटोचा 31वा सदस्य देश बनलेला होता फिनलंड. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा डॅश डॅश हा पहिला संघ ठरला आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तुम्हाला येत असेल किंवा येत नसेल मात्र प्रयत्न सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न होते तर त्यावरती आपण अगदी फास्टमध्ये रिव्हिजन टाकून घेतलेलं आहे. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर चालू घडामोडीच्या किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.